नमस्कार. तमाम महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांचं सहर्ष स्वागत. या व्हिडिओमध्ये फायनली सर्वात मोठी खुशखबर आलेली आहे. महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून शासन निर्णय निर्गमित झालेला आहे. फायनली शासन निर्णय आलेला आहे आणि शासन निर्णयानुसार अतिशय आनंदाची बातमी तुमच्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेऊन आलेलो आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे. शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे. स्किप अजिबात करायचा नाही. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. शासन निर्णयाच्या माध्यमातून थेट लाभ तुमच्या खात्यामध्ये आता जमा करण्यात येणार आहे. सविस्तर व्हिडिओ कंटिन्यू करा, माहिती तुम्हाला मिळून जाईल. सुरुवात करूया व्हिडिओला. त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या योजनेच्या सर्व लेटेस्ट अपडेट तुम्हाला वेळेवर मिळत राहतील. तर थोडाही टाइमपास न करता थेट शासन निर्णय आपण जाणून घेऊया. ठिकाणी पाहू शकता, महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या माध्यमातून फायनली शासन निर्णय निर्गमित झालेला आहे. शासन निर्णयाचा विषय काय आहे तर विशेष सहाय्य योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांसाठी निधी वितरित करण्यासंदर्भातला हा थेट शासन निर्णय निर्गमित झालेला आहे. बऱ्याच दिवसापासून आपण पाहिलेलं आहे, संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांना GR न येता थेट पैसे वितरित केले जात होते, हप्ता वितरित केला जात होता. त्यामुळे भरपूर गोंधळ निर्माण झालेला होता. अर्ध्या लाभार्थ्यांना पैसे येत होते, अर्ध्या लाभार्थ्यांना पैसे मिळत नव्हते. पण आता फायनली शासन निर्णय आलेला आहे आणि शासन निर्णयानुसार विशेष सहाय्य योजनेतील जे दिव्यांग बांधव आहेत त्यांच्या खात्यामध्ये आता थेट निधी वितरित करण्यासंदर्भातली इथं माहिती आपल्याला पाहण्यास मिळत आहे. पाहू शकता, राज्यातील सर्व दिव्यांग व्यक्तींना एकाच छताखाली आणण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत राबविण्यात येत असलेल्या विशेष सहाय्य योजनेतील DBT पोर्टलवर नोंद असलेल्या सर्व दिव्यांग लाभार्थी हे दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडे वर्ग करण्यास दिनांक 24 फेब्रुवारी 2026 रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेली आहे. विशेष सहाय्य योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांचे कामकाज दिनांक 1 एप्रिल 2026 पासून दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडे हाताळण्यात येत आहे आणि सन 2026-27 या वित्तीय वर्षाकरता पात्र दिव्यांग लाभार्थ्यांसाठीच्या खालीलप्रमाणे निधी वितरित करण्यास मान्यता मिळालेली आहे. फायनली DBT करण्यासाठी मान्यता मिळालेली आहे. पहा, आपल्याला जो निधी मंजूर झालेला आहे त्या निधीचा तपशील सुद्धा पाहण्यास मिळत आहे. पाहू शकता, सर्व दिव्यांग बांधवांना या ठिकाणी निधी वितरित होणार आहे आणि यासाठीचाच हा तपशील इथं आपल्याला पाहण्यास मिळत आहे. आणखीन ही महत्त्वाची माहिती दिलेली आहे. संदर्भ 2 मधील शासन निर्णयान्वये आयुक्त दिव्यांग सक्षमीकरण महाराष्ट्र राज्य पुणे यांना नियंत्रक अधिकारी आणि सहाय्यक संचालक दिव्यांग सक्षमीकरण आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे यांना आहरण व सविस्तरण अधिकारी घोषित करण्यात आलेले आहे. आणि वित्त विभाग शासन निर्णय दिनांक 12/1/2023 नुसार सदरचे अर्थसहाय्य बिनशर्त आहे. वित्त विभाग शासन निर्णय दिनांक नुसार दिनांक 12/3/2025 मधील परिपत्रक 19 अन्वये वैयक्तिक लाभार्थ्यांना प्रदान करावयाच्या प्रयोजनार्थ राज्याच्या एकत्रित निधीमधून रक्कम आहरित करण्यासाठी इथं जो नमुना आहे निश्चित करण्यात आलेला आहे. तसेच वित्त विभाग शासन निर्णय यानुसार लाभार्थी संख्या प्रचंड असल्याकारणाने थेट लाभ हस्तांतरण DBT योजनेसाठीचे प्रदान पुढील प्रमाणे आदेश होईपर्यंत पूल बँक अकाउंट सुविधेमार्फत प्रदान करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. तर इथं पाहू शकता, दिव्यांग लाभार्थ्यांची संख्या प्रचंड आहे. इथं शासन निर्णयामध्ये सुद्धा उल्लेख आहे की दिव्यांग लाभार्थ्यांची संख्या प्रचंड असल्याकारणाने लाभ हस्तांतरण म्हणजेच DBT योजनेसाठीचे प्राधान्य पुढील प्रमाणे करण्यासाठी इथं आदेश देण्यात आलेले आहेत. पूल बँक अकाउंट सुविधेमार्फत आता हे लाभ हस्तांतरित केला जाणार आहे आणि त्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे. सदर विज्ञापन वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात आलेले आहे. तर इथं पाहू शकता, त्यांनी माहिती दिलेली आहे. वित्त विभागाने दिलेल्या आदेशानुसार हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. बाकीचं सर्व गोंधळ जाऊ द्या. एक मुद्दा लक्षात घ्या, तो म्हणजे हप्ता वितरण करण्यासाठीचा शासन निर्णय इथं आलेला आहे असं आपण म्हणू शकतो. आणि हा या शासन निर्णयामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे. लाभार्थ्यांची संख्या प्रचंड असल्याकारणाने आता इथं पूल बँक अकाउंट सुविधेमार्फत लाभ जो आहे तो वितरित केला जाणार आहे. DBT अंतर्गतच हे वितरण होणार आहे, हा मुद्दा लक्षात घ्या. त्यामुळे अजिबात काळजी करू नका. आता एक महत्त्वाचा पॉईंट आपण या व्हिडिओच्या थंबनेलमध्ये ॲड केलेला आहे, तो म्हणजे 5,000 रुपये वितरणास
मान्यता किंवा 5,000 वाटपाचे आदेश. तर हे 5,000 कोणते असणार आहेत? संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना मार्च महिन्याचा, दिव्यांग लाभार्थ्यांना मार्च महिन्याचा 2,500चा जो हप्ता आलेला नव्हता, ज्या लाभार्थ्यांना पेंडिंग ॲट ऑफिशियल असं स्टेटस दाखवत होतं, त्या लाभार्थ्यांना मार्चचा हप्ता मिळणार की नाही हे स्पष्ट होणार आहे कधी? ज्यावेळेस हे वितरण सुरू होणार आहे त्यावेळेस. कारण शासनाकडून मार्चचे पैसे आलेले आहेत, मार्चचा निधीसुद्धा उपलब्ध आहे. फक्त आणि फक्त तो काय आहे, DBT होणं बाकी आहे, प्रोसेस फक्त ट्रान्सफर करण्याची बाकी आहे. त्यामुळे हे मार्चचे पैसे यायलाच पाहिजेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आता एप्रिलचा हप्तासुद्धा वितरित करण्यासंदर्भात मान्यता मिळालेली आहे. म्हणजेच काय, तर एप्रिल महिन्यामध्ये हे 2,500 आणि एप्रिलचे 2,500, म्हणजे कोणते, मार्चचे 2,500 ज्यांना मिळाले नव्हते त्यांना, आणि एप्रिलचे 2,500 हे सुद्धा मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या माध्यमातून हा पहिलाच हप्ता वितरित केला जाणार आहे. आणि आपण अपेक्षा करूया की हा हप्ता जो आहे तो अशा पद्धतीने वितरित करण्यात यावा. मार्चचा हप्ता ज्या लाभार्थ्यांना पेंडिंग ॲट ऑफिशियल या स्टेटस ज्यांना दाखवत होतं, ज्यांना हप्ता ट्रान्सफर झालेला नाही, ज्यांना पैसे आलेले नाहीत, त्यांना कृपया करून दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे जे नवीन प्रमुख आहेत त्यांना कळकळीची विनंती असणार आहे की मार्चचे 2,500 आणि एप्रिलचे 2,500 असे 5,000 रुपये कृपया सरकारने जमा करावेत. खूप गरज आहे या लाभार्थ्यांना या हप्त्याची. पाहू आता खरंच मिळतात का मार्चचे 2,500 एप्रिलच्या हप्त्यामध्ये ॲड होऊन, ही स्पष्ट माहिती होणार आहे वितरण सुरू झाल्याच्या नंतर. आणि वितरण जसं स्टार्ट होईल तसं तात्काळ कळवण्यात येईल. त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरला असाल तर जरूर सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.